आता पाहूया पवार विरुद्ध पवार टॉप 9 बातम्या। मी एकटा सांगून अजित पवारांकडूनच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, आम्हाला भावनिक राजकारण करायची गरज नाही, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर। बारामतीत अजित पवार गटाने माझ्यासारखा तगडा उमेदवार आणावा, ते सांगतील ते ठिकाण, ते सांगतील ती वेळ, सुप्रिया सुळेंचं आव्हान। मध्ये कोणीतरी विरोधात उभं राहणारच ना, आणि राहिलंच पाहिजे, माझा आग्रह राहील। आणि कोणी तगडा उमेदवार असेल माझ्यासारखा तर जरूर त्याच्याबरोबर मी चर्चा करायला कुठेही तयार आहे। ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती ठिकाण आणि ते म्हणतील ती वेळ, तिथे बसायला, कुठल्याही विषयावर बसायला तयार। अजित पवारांचं वक्तव्य बाळबोध वाटलं, संसद रत्नवरून केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर। आमच्यासाठी नुसतं भवन नाहीये, पण एक न्यायाचं मंदिर आहे आमच्यासाठी, आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलणं हे खूप दुर्दैवी आहे। आणि मला विचाराल तर मला ते थोडंसं बाळबोध वाटलं। आव्हाडांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार असून त्यांनी काय बोलावं हे सांगण्याचा इतरांना अधिकार नसल्याचं शरद पवार यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी आव्हाडांवर केलेल्या टीकेला पवारांचं उत्तर। अजित पवार भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं, दादांनी घेतलेला निर्णय जनतेसह पवार कुटुंबालाही आवडला नाही। अजित पवार भाजपसोबत पदासाठीच गेले का, रोहित पवारांचा खोचक सवाल। दादा भावनिक साथ देतील ही अपेक्षा नव्हती। खरं तर दादांनी जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांना पटला नाहीच, पण तसं बघितलं तर कुटुंबाला सुद्धा पटलेला नाही। मग आज बीजेपीकडे जाण्याचं कारण पदच आहे का? अजित पवार गटाची नवी वेळ 4:20 रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा 420 असा उल्लेख। ते म्हणतात ना, घड्याळ तेच वेळ नवा। पूर्वी आपला 10:10 होता, आणि यांचा नवीन वेळ किती माहितीये का? 4:20 का माहितीये? 420 असं आहे। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात, पवार गटाच्या याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार। सुनेत्रा पवारांचा शिरूर दौरा, शिक्रापुरातील कार्यक्रमात झाल्या सहभागी, पार्थ पवार शिरूर लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा। शरद पवार गट माढा लोकसभेची जागा लढवणार, शरद पवारांकडून स्पष्ट संकेत, सगळ्यांनी एकत्र काम केलं तर त्या मतदारसंघात अनुकूल निकाल घेऊन येऊ, शरद पवारांचं सूचक विधान।